नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जे स्वप्न मी पाहिलं होतं अनेक वर्षांपूर्वी, ते स्वप्न सध्या पूर्ण होताना दिसतं, याचा खूप मला मोठा आनंद आहे. त्याचं कारण असं आहे की तिरुपती बालाजीवर पहिला मराठी सिनेमा आपण बनवतो. आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिरुपती बालाजी याच्यावर एकही सिनेमा आलेला नाही आणि ते भाग्य मला मिळते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. हा पहिला सिनेमा आहे. तुमच्यासारखे जे भक्त आहेत, तुमच्यासारखे जे लोक आहेत, तुमच्यासारखे जे सहकारी आहेत, त्यांच्याच माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती आम्ही करतो आहे. आणि जसे तुमच्यासारखे भक्त, तुमच्यासारखे मित्रमंडळी आहे, ते सगळे मला सपोर्ट करतात, त्याच पद्धतीने मला सपोर्ट करणारे आमच्या या टीममध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे स्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण चित्रपटामध्ये सगळ्यात मोलाची बाजू असते गाणी, म्युझिक त्याचं. आणि बालाजी चित्रपट म्हटला तर एक भव्य दिव्य कलाकृती आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर गाण्यांचं समावेश आहे. आणि ही सगळ्या गाण्यांची ही जबाबदारी आमच्या एका मित्रांनी पेलवली आहे, जो या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करतो. अनेक चित्रपटांना, अनेक म्युझिक अल्बमना ज्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. असे आमचे या तिरुपती बालाजी महिमा चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर, संगीतकार, मी त्यांना इंट्रोड्यूस करतो. आमचे सहकारी मित्र प्रमोद चिल्लार. नमस्कार. प्रमोदजी, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही तिरुपती बालाजीवर सिनेमा करताय, तुमची काय भावना आहे आणि काय भक्तिमय तुम्ही याच्यामध्ये वेगळं काय करताय? आम्ही यामध्ये वेगळे सगळे रंग द्यायचा प्रयत्न करतो या गाण्यामध्ये, की बालाजीचं लग्न ठरल्यापासून बालाजीचं लग्न होईपर्यंत तो जो सगळा लग्न सोहळा आहे, येस, त्याचे अनेक रंग आहेत की जे खरं तर या 7-8 मिनिटात मांडणं फार अवघड गोष्ट आहे. ती म्हणलं तर त्याला 10 कडव्याचं गाणं लागेल ॲक्च्युली, पण एवढा वेळ लोकांचाही आणि आमचाही घेण्यात काही मजा नाही त्याची. पण ते एवढे सगळे रंग आम्ही दाखवण्याचा या चित्रपटामध्ये आणि गाण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, गाणं इतकं सुंदर आहे. ह्या चित्रपटाचं हायलाईट गाणं आहे. ऋषिकेश परांजपे, सिद्धस्थ लेखक, ज्यांची अनेक गाणी हिट आहेत, त्यांची लेखणी खूप जबरदस्त आहे, त्यांनी या गाण्यांचे लिखाण केलेलं आहे. आणि चित्रपटातले सगळ्यात हायलाईट म्हणजे तिरुपती बालाजी व्यंकटेशाचं लग्न, ते लग्न सोहळा हा साधारणतः 10 मिनिटाचं गाणं केलेलं आहे. अनेक अंतरे आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने केलेले आहेत. सरांनी आता सांगितलं की प्रमोद चिल्लार सरांनी सांगितलंच आहे की या गाण्यामध्ये एक वेगळा जॉनर, वेगळे काहीतरी सुरावट देण्याचा प्रयत्न करतोय. पण सरांना त्यांच्यासोबत असे जबरदस्त कलावंत त्यांनी आज या स्टुडिओमध्ये आणले. मी स्टुडिओमध्ये बसून मी त्यांच्याशी आत्ता बोलतोय की त्या कलाकारांची ओळख करून देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मलाही खूप आनंद आहे, अभिमान वाटतो की या गाण्याला असे दिग्गज कलावंत आम्हाला मिळाले आहेत. आमचे केदार मोरे सर, आपलं स्वागत आहे सर. केदार मोरे सरांबद्दल मी काय सांगू? केदार मोरे सरांबद्दल सांगतो, तुम्ही जोगवा चित्रपट पाहिला असेल, देऊळबंद पाहिला असेल, त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न आहे, नवरा माझा नवसाचा आहे, फरजंद आहे, अशा अगणित चित्रपटांमध्ये 350 चित्रपटांना ज्यांनी आतापर्यंत रिदम दिलेला आहे. म्हणजे जी ढोलकी किंवा रिदम वाजतो त्या चित्रपटांच्या गाण्यामध्ये जे वादन केलं, हे सगळं सरांनी केलेलं आहे. तर सरांचं खूप कौतुक आहे. सर, तुमचं स्वागत आहे. सर, आज प्रमोद सरांनी तुमच्याबरोबर हे वेगळं काहीतरी करून घेण्याचा पॅटर्न वेगळे भरलेले आहेत आणि थोडासा साऊथचा टच आहे. सर, काय सांगाल याच्याबद्दल? काय तुमचा अनुभव आहे? अनुभव म्हणजे काय, ज्या पद्धतीने प्रमोदने जे काम केलंय की वेगवेगळे टच दिलेत प्रत्येक कडव्याला वाद्यांचे, तो एक वेगळा अविस्मरणीय म्हणजे आनंद आहे त्यात. आणि ते एक वेगळे पण त्यांनी दाखवून दिले त्या गाण्यामध्ये. अगदी भक्तिभावाने सरांनी काम केलेलं आहे, अगदी भक्तिभावाने. आतापर्यंत अनेक चित्रपट केले, पण एक भक्ती डिवोशनल गाणं करणं हा एक वेगळा अनुभव असतो. ज्याप्रमाणे आमचे केदार मोरे सर आहेत ना, तसेच आम्हाला लाभलेले आहेत आमचे प्रमोद पद्माकर गुजर सर. पद्माकर गुजर सरांची काय ओळख सांगू? पद्माकर गुजर सरांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सुद्धा हजारो चित्रपटांना रिदमिस्ट म्हणून काम केलेलं आहे आणि नेहमीच ते भजनामध्ये जास्त तल्लीन असतात. मी असं ऐकलेलं आहे की भजनामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि हे डिवोशनल गाणं आहे, हे भक्तिगीत आहे. आणि या भक्तिगीतामध्ये अशा व्यक्तीचा आपल्याला हातभार लागलेला आहे ज्यांनी रिदम भरलेला आहे. पद्माकर गुजर सर, काय अनुभव आहे तुमचा? सर, मला असं म्हणायचं की हे जे सगळं कार्य होतं हे भगवंताच्या मर्जीशिवाय होत नाही. ही फक्त त्याची इच्छा आहे म्हणून हे सगळं काम होत आहे, असं माझं मत आहे. आणि तो आपल्याकडनं हे चांगलं काम करून घेतोय आणि सगळ्यांचा हातभार लागतोय.
पण सर्वांनी ज्याला ज्याच्या मनात जशी भावना असेल तशी सगळ्यांनी मदत करावी. आणि हा जो सिनेमा होतो आहे बालाजी, मी तर पहिल्यांदाच बालाजी भगवंताचं वा. गाणं वाजवलेलं आहे. मी अनेक म्हणजे देवांची माझ्या हातनं खूप त्यांनी काम करून घेतलेलं आहे, तर मी पहिल्यांदाच गाणं वाजवलं आहे म्हणजे. तर मला खूप आनंद झालेला आहे की या सगळ्यांनी माझी सुद्धा निवड केली या गोष्टीकरता, तर मला खूप आनंद झालेला आहे. आणि प्रत्येकाने हा सिनेमा नक्की पाहावा, येस. कारण त्या प्रत्येकाला या गोष्टीचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे निश्चित आहे. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. पुनश्च धन्यवाद. थँक्यू सर. सर खरं तर खूप भावनिक झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलताना, कारण त्यांनी सुद्धा बालाजींवरचं हे गाणं पहिल्यांदा वाजवलं आहे. आत्तापर्यंत अनेक भक्तिगीतं त्यांनी वाजवलेली आहेत, परंतु मराठीमध्ये जनरली बालाजींवर खूप गिनीचुनीच गाणी आहेत किंवा नाहीच म्हणायला हरकत नाहीये. हे पहिलं वेळ आहे जे तिरुपती बालाजींवर आपण काम करतोय. खरं तर तुम्ही तिरुपती बालाजीला जर तुम्ही गेलात तर 70 ते 80-90% लोक हे महाराष्ट्रातले तिथे असतात, परंतु त्याच्यावर आतापर्यंत सिनेमा का कोणी केला नाही हाच मला मोठा प्रश्न होतो. आणि कदाचित त्या भगवंतानीच आम्हाला इच्छा दिली की तुम्ही करावं, आणि त्या भगवंताला मी विनंती करतो की देवा, हे काम चांगलं आहे, हे तुझ्या सेवेचं काम आहे, आमच्याकडनं चांगलं घडू द्या. या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला जी व्यक्ती आमचा जे वादन आहे, जे संगीत आहे, ते अगदी सुंदर पद्धतीने आपल्या रेकॉर्डिंग रूममध्ये रेकॉर्ड करतात, ते आमचे रेकॉर्डिस्ट. आणि पुणे शहरातील एक सुंदर एक जुने जाणते कलावंतांमध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं असे आमचे मुकुंद फडकले सर. मुकुंद सरांबद्दल मी काय सांगू, मुकुंद सर जुने रेकॉर्डिस्ट आहे. सर काय अनुभव आहे आजचा या कार्यक्रम या गाण्यासाठी? या स्टुडिओ वेलकममध्ये मी गेली 30-35 वर्षे काम करतो आहे. आम्ही एकत्र खूप काम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची गाणी. आणि प्रमोदचं तर रेग्युलर काम इकडे असतं आणि आम्ही चांगले मित्र आहोत, आमचं छान ट्युनिंग जमलं आहे. आणि हे जे माझा तर काय सांगू आता, बालाजीला कधी जायचं योग आलेला नाही आहे, तर या 2 दिवस अगदी भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे. एकच गाणं आम्ही 2 दिवस रेकॉर्ड करतोय. एकच गाणं 2 दिवस रेकॉर्ड करतोय आणि पूर्ण असं स्टुडिओ असा भारला गेला आहे, क्या बात आहे, असं फील येतोय. आणि वायकर सरांनी माझ्यावर जबाबदारी टाकली, प्रबोधनी जबाबदारी टाकली माझ्यावर, आणि आमचं छान ट्युनिंग जमलं आणि खूप आनंद वाटला काम करत. धन्यवाद मित्रांनो. प्रत्येक माणूस इथं भारावून जातोय, हे बोलताना सुद्धा, हे सांगताना सुद्धा, कारण 2 दिवस एक गाण्याचं आमचं रेकॉर्डिंग चालू आहे. 2 दिवसामध्ये फक्त रिदम झालाय, अजून मेलडी बाकी आहे, अजून याच्यातले गायक कलावंत बाकी आहेत, अजून भरपूर मोठं काम आहे. कारण हे साधारणतः 8 मिनिटाचं गाणं आहे, 8 मिनिटाचं गाणं आहे. संपूर्ण बालाजी लग्न सोहळा आम्ही त्याच्यामध्ये दाखवणार आहे. जसं सरांनी आता सांगितले, पद्माकर सरांनी सांगितले किंवा मुकुंदनी सांगितले आहे, मुकुंदजी सरांनी सांगितलेलं आहे की हा चित्रपट आम्ही क्राऊड फंडिंगनी करतोय. कारण मी स्वतः हा पुढाकार घेतलाय, माझ्यामध्ये एवढी ताकद अजिबात नाहीये की मी स्वतः याच्यात पैसे लावेल किंवा मी स्वतः करेल, परंतु तुमच्यासारखे जे बालाजी भक्त आहेत त्यांनी मला खूप खूप सपोर्ट करतायत, सगळेजण सपोर्ट करतायत. आम्ही काही लोक आम्हाला मदत करतायत, त्यांच्याकडनं मदत घेतोय, किंवा आम्ही ॲडव्हान्समध्ये तिकीट सेल करतो या चित्रपटाचे. जो चित्रपट साधारणतः याच वर्षात 2026च्या एंडपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. जर तुम्हाला ही बालाजीची सेवा करायची असेल, तुमची बालाजीवर श्रद्धा आहे, बालाजीवर प्रेम आहे, तर तुम्ही नक्कीच आम्हाला या कार्यामध्ये तुम्ही सहकार्य कराल, तुम्ही मदत कराल ही अपेक्षा करतो. स्क्रीनवर माझा नंबर, माझा ID दिलेला आहे, स्कॅनर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून गुगल फॉर्म भरू शकता आणि आमच्या या चित्रपटासाठी एक तिकीट सुद्धा तुम्ही खर्च करून खरेदी केलं ना, ही बालाजीची सेवा समजून आम्ही ते आनंदाने घेऊ. या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा मी प्रमोद सरांचा मी आभार व्यक्त करतो, केदार सरांचा मी आभार व्यक्त करतो, पद्माकर सर आणि आमचे मुकुंद सर या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की सर असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि बालाजीची ही महिमा, ही सेवा आपण संपूर्ण जगभर पसरूया. धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये गोविंदा गोविंदा.